क्लास 1 रँक अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 4थी साठी स्कॉलरशिप घेत आहोत। आपण इयत्ता 4थीचं स्कॉलरशिप सुरू केलेलं आहे। स्वाध्याय 10.1 आपण सुरू केलेला आहे। त्याच्यातला भाग 1 झालेला आहे आपला। हा भाग 2 म्हणजे आपण 4 प्रश्न सॉल्व केलेले। आता आपण 5वा आणि 6वा प्रश्न इथे सॉल्व करणार आहोत। काय प्रश्न दिलेला आपल्याला, एका सांकेतिक भाषेत UP हा शब्द TO असा लिहितात, ON हा शब्द NM असा लिहितात आणि LED हा शब्द KDC लिहितात, तर SIT कसा लिहिणार? म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, U आणि P, UP कसा लिहिलेला आहे, TO। आता इथे सेम आहे का, नाही, ON काय दिलेला आहे, NM दिलेला आहे। म्हणजे इथं काय सिमिलरिटीज नाही, तर मग आपण काय करून घेऊ, आधी ABCD लिहून घेऊया। काय दिले आपल्याला, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ। आता सिमिलरिटीज म्हणजे आपल्याला त्याच्यात समान काय दिसते आपल्याला, U आहे, U आणि U साठी काय घेतलेला आहे त्यांनी, T घेतलेला आहे। U साठी काय घेतलेला आहे, T घेतलेला आहे। आपण जर आपली ABCD पाहिली, U साठी आपल्याला T जर घ्यायचं असेल तर आपल्याला एक संख्या काय करावं लागते, मागे जावं लागते। आपण जर P बघितला, P साठी काय घेतलेला आहे, इथे O घेतलेला आहे। P साठी काय घेतलेला आहे, O घेतलेला आहे। मग P जर बघितला आपण, O कुठे, एक संख्या मागे। म्हणजे आपल्याला एक संख्या काय करायचे, मागे जायचे। जसं ON जर बघितलं आपण, ON साठी काय घेतलेला आहे, O साठी काय घेतला आहे, N घेतलेला आहे। म्हणजे एक संख्या काय आली, मागे आली। एक लेटर मागे जाते। N साठी काय घेतलेला आहे, M घेतलेला आहे। म्हणजे एक लेटर काय झालं, परत मागे आलं। तर मग आपला प्रश्न काय दिलेला आपल्याला, SIT कसा लिहिणार। मग आपण सेम काय करणार, एक संख्या काय करणार, एक लेटर काय करणार, मागे जाणार। S दिलेला आहे, S साठी काय घेणार, मग आपण R घेणार। S साठी काय घेतला आपण, R घेतला। पुढचा काय आपला I, I च्या आधी का कोणता लेटर दिसतोय आपल्याला, H दिसतोय। मग I साठी काय घेणार आपण, H घेणार। आलं। T साठी काय घेणार आपण, S घेणार। T च्या आधी काय दिलेलं आपल्याला, S दिलेला आहे। मग T साठी आपण काय घेणार, मग S घेणार। आपला उत्तर काय झालंय, RHS। म्हणजे ऑप्शन नंबर 3 जो आहे तो काय आपलं करेक्ट आन्सर आहे ह्या प्रश्नाचं। ह्या टाइपचे प्रश्न आपण काल पहिल्या लेक्चर मध्ये पण सॉल्व केले। 6वा प्रश्न काय, पुढचा प्रश्न दिलाय आपल्याला, सांकेतिक भाषेत FORCE हा शब्द ROCFE असा लिहितात। MOUSE हा शब्द UOSME लिहितात, तर HORSC हा शब्द कसं लिहिणार। आपल्याला शब्द काय दिलेले आहे, मग FORCE, FORC ला कसं लिहिलेलं आहे त्यांनी, ROCFE। आणि दुसरा काय दिलेला आपल्याला, MOUSE याला कसं लिहिलेलं आहे, UOSME लिहिलेला आहे। आता समानता आपल्याला दिसते का, नाही, पण आपण जर शब्द व्यवस्थित बघितला, FORC, तर इथे पण तेच लेटर दिसत आहे, म्हणजे पण उलटे पालटे लिहिलेले। मग आपण काय करू, अशा एक्झाम्पल मध्ये काय करायचं, अशा प्रश्नांमध्ये जे आपल्याला पहिला जो दिलाय ना त्याला नंबर देऊन घ्यायचे, 1 2 3 4 5। आपण त्याला काय केलं, आधी नंबर देऊन घेतले। आता हा नंबर बघा, F नंबर ला किती नंबर आहे, 1 नंबर आहे। एक नंबरचा कुठे दिलाय, डायरेक्ट 5व्याला। मग ईला काय F ला काय 4थ्या नंबरला आहे, मग F ला काय म्हणू आपण, 1 नंबर म्हणू। दुसरा काय आहे, O ला 2 नंबर आहे, इथं पण 2 नंबर आहे। R किती नंबरचा आपला 3, R कुठे दिसतो 1 नंबरला, इथं नंबर काय देणार आपण, 3 नंबर देणार। C चा नंबर काय आपला 4, मग C ला किती नंबर देणार, 4 नंबर देणार। आणि शेवट काय, E चा नंबर किती, 5, इथे पण ईचा नंबर किती आहे, 5, मग इथे पण काय लिहून घेणार आपण, 5 लिहून घेणार। सेम पुढच्या याच्यामध्ये पण बघू, M ला काय म्हणणार आपण, 1 2 3 4 5। आता M चा किती नंबर आहे आपला, 1 नंबर कुठे आहे, डायरेक्ट लास्ट। O ला किती, 2, इथे पण O किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे। U ला किती नंबर आहे, 3, U किती आला आहे, 3 नंबर आलेला आहे। S ला 4 आहे आणि E ला किती आहे, 5 आहे। आता बघा प्रश्न काय दिला होता आपल्याला, FORC, आणि उत्तर हे दिलेलं होतं। मग आपण जर व्यवस्थित बघितलं, 1 2 3 4, पहिले काय आलाय, 3 2 4 1 5। खालच्या याच्यात पण काय दिसते आपल्याला, 3 2 4 1 5। म्हणजे आपल्याला समजलं का आपल्याला कसं लिहायचं। मग आपण आता हा जो आहे HORSC,
ई. हा, याला आपण काय करू, नंबर देऊन घेऊ 1 2 3 4 5. आता दोघांमध्ये पहिले काय घेतलेलं आहे, 3 नंबर घेतलेला आहे. मग आपण पण इथे कोणता नंबर घेणार, 3 नंबर घेणार. 3 नंबरला काय आपला आर आहे. मग आपण आर काय केला, आधी घेतला. 3 नंतर कोणता नंबर घ्यायचा आपल्याला, 2. 2 ला काय दिलाय, ओ दिलेला. मी इथं पण काय घेणार, आपण ओ घेणार. नंतर कोणता नंबर दिलेला आपल्याला, 4. 4 ला काय इथे पण एस आहे. 4 नंबरला काय आपला एस आहे. नंतर 1 नंबर घ्यायचा आपला. 1 नंबरला काय दिलेला आपल्याला, एच दिलेला आहे. मग याला काय म्हणणार आपण, एच ला काय म्हणणार, 1 नंबर. आणि लास्ट काय आपला ई दिलेला आहे. ई ला किती नंबर दिलेला आहे, 5 नंबर दिलेला. मग आपला आन्सर जे आहे, उत्तर काय आलं आपलं, ROSHE. शोधा मग, ROSHE पहिलंच आहे. म्हणजे जे पहिलं नंबरचं उत्तर आहे ते काय आपलं करेक्ट उत्तर आहे. या पद्धतीने आपण बघूयात. पुढचा घेऊया 7वा. एका सांकेतिक भाषेत बी इज इक्वल्स टू, म्हणजे बी बरोबर जी, एस बरोबर एक्स, एन बरोबर एस. तर त्या सांकेतिक भाषेत TIN हा शब्द कसा लिहिणार. म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे, बी बरोबर काय आहे, जी आहे. एस बरोबर काय दिलेला आहे, एक्स दिलेला आहे. आणि एन बरोबर काय दिलेला आहे, एस दिलेला आहे. आता इथे परत आपल्याला कशाची आवश्यकता पडणार आहे, ABCD ची. तर आपण लिहून घेऊया, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. आता बघा, बी दिसतोय, बी हा काय आपला बी आहे. बी साठी काय घेतलेलं आहे, जी घेतलेला आहे. म्हणजे बी साठी 1 2 3 4 5, 5वा क्रमांक घेतलेला आहे जी. म्हणजे बी आणि जी मधलं अंतर कितीच आहे, 5 ने वाढतंय. दुसरा बघा, एक्स आणि एक्स, एस आणि एक्स. हा काय आपला एस आहे. आणि हा काय दिलेला आहे, एक्स दिलेला आहे. कितीने वाढतंय, 1 2 3 4 5. इथे पण अंतर कितीने वाढतंय, 5 ने वाढतंय. आणि एन दिलेला आहे. एन साठी काय म्हटलेलं आहे, एस म्हटलेलं. हा काय आपला एन, हा काय आहे एस. म्हणजे 1 2 3 4 5. कितीचं अंतर वाढतंय, इथे पण 5चं. म्हणजे याच्यात पण अंतर कितीचं वाढतंय, 5चं. मग आपल्याला शब्द काय दिलेला आहे त्यांनी, TIN. TIN साठी आपल्याला काढायचंय. तर आपण काय करणार, मग इथे पण टी पासून 5 अक्षर काय करणार, पुढे जाणार. जा मग टी पासून काय करणार आपण, 5 अक्षर पुढे जाणार. TIN पासून. मग काय येईल, 1 2 3 4 5. मग टी पासून आपण किती अक्षरे पुढे गेलो, 5. मग टी साठी आपण काय घेणार आता, वाय घेणार. म्हणजे टी साठी काय आला आपला, तर वाय आला. दुसरं काय दिलेलं आहे आपल्याला, आय दिलेला आहे. हा जो आहे हा काय दिलेला आपला, आय दिलेला. आय पासून पण आपण किती घर पुढे जाणार आता, 5 जाणार. मग घ्या मग 1 2 3 4 5. आपण आय पासून जर 5 घर पुढे गेलो तर आपल्याला काय मिळालं, आय साठी एन मिळाला. मग आय साठी काय घेणार आपण, एन घेणार. 2 मिळाले आपल्याला. आता काय राहिलाय, एन राहिलेला आहे. एन साठी आपल्याला घ्यायचंय. आता आपला हा काय दिलेला आहे, एन दिलेला आहे. एन ला नाही मोजायचं, एन पासून पुढचं 5 मोजायचे. मग एन पासून पुढचे 5 जर मोजले आपण, 1 2 3 4 5. म्हणजे एन पासून 5वा नंबर कोणाचा आहे, एस चा नंबर आहे. म्हणजे एन साठी काय घेतला, मग आपण एस घेतला. म्हणजे आपलं उत्तर काय झालेलं आहे इथे, YNS. काय झालं आपलं, YNS. म्हणजे आपलं उत्तर कोणतं आलं, चौथं जे आहे, ऑप्शन 4 हा काय आपला करेक्ट आन्सर आहे. इझी आहे की नाही. पुढचं घेऊया आता. एका सांकेतिक भाषेत CORN हा कसं लिहिलंय, XLIM लिहितात. तर LIFT हा शब्द कसा लिहिणार. म्हणजे कोणतं दिलेलं आपल्याला, CORN. CORN ला कसं लिहिलेलं आहे, XLIM. खूप वेगवेगळं दिलेलं आहे. आता इथे काय दिलं, आपला एम दिलेला आहे. सी आणि एक्स दिलेला आहे. सी नंतर तर काय एक्स येत नाही, ओ नंतर पण नाही. मग आपण काय करूया, आधी ABCD लिहून घेऊया. सिंपल, ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ.
WXY Z. हा आपण काय केली ते ABCD लिहून घेतली. आता पुढे C साठी काय घेतलं आपल्याला X घेतलेला. आपण जर नंबर दिला 1 2 3, C चा नंबर किती आपला 3 नंबर आहे. आणि X चा नंबर किती आहे लास्ट पासून बघायचं 1 2 3. म्हणजे याचा नंबर किती दिलेला आहे X दिलेला आहे. C चा नंबर जर 3 आहे तर याचा नंबर किती दिलेला आहे X चा नंबर पण किती आहे 3. म्हणून C साठी काय घेतला मग X घेतला. आता O बघूया. परत पहिल्यापासून मोजायचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. O चा नंबर किती दिलेला आहे 15. आता आपण इकडनं गेलो होतो मोजत मोजत 15. आता आपण तिकडनं Z पासून मोजत मोजत यायचं 15वा नंबर. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. O साठी काय आला मग L आला की नाही. त्यांनी पण C साठी X घेतला, O साठी L घेतला. म्हणजे आपण जे करतोय ते काय आपलं बरोबर आन्सर येणार आहे. R साठी कितवा क्रमांक घेतलेला आहे त्यांनी R किती आपला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. R साठी कोणता नंबर आहे 18. मग तिकडनं आपण Z करून परत मोजत येऊया 18. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. म्हणजे I नंबर I जो आहे आपला तो 18 आला. आणि N किती आपला N आपल्याला इकडनं मोजायचं A कडून. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14. N चा नंबर किती आहे 14 नंबर आहे. आता 14 आपण Z करून मोजत येऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. बरोबर आला M. बरोबर आले आपलं. मग C साठी काय घेतला X आला, O साठी काय आला L आला. मग R साठी I आला आणि N साठी काय आला M आला. मग आता आपण आपला शब्द काढूया. आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे त्यांनी आपल्याला काय काढायचं आहे LIFT आपल्याला काढायचे. आता L किती L चा नंबर किती आहे बघूया. A पासून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. म्हणजे L चा नंबर किती आहे 12. आता आपण Z करून किती नंबर मोजणार मग 12 मोजणार. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. मग L साठी काय घेणार आपण O घेतला. आता I A कडून मोजूया. I चा नंबर किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9. किती नंबर आहे I चा 9 नंबर आहे A कडून. आता आपण I साठी उत्तर शोधायचं. आपण Z कडून किती नंबर मोजूया 9. 1 2 3 4 5 6 7 8 9. मग R साठी काय घेणार I साठी काय घेणार आपण R घेणार. 9व्या क्रमांकावर काय आला आपला R आलेला आहे. आता F बघूया. 1 2 3 4 5 6. F चा नंबर किती आहे 6. मग आता Z कडून 6व्या नंबरवर काय आहे 1 2 3 4 5 6. काय दिलेला आहे U दिलेला आहे. काय आला U आला. आता राहिला आपला एकच काय राहिला आहे T राहिलेला आहे. T साठी नंबर किती आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. T साठी काय नंबर दिलेला आहे 20 दिलेला आहे. मग आता आपण 20 Z पासून मोजूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. म्हणजे आपला T साठी काय आला मग G आलेला. आता आपलं उत्तर काय तयार झालंय ORUG. ते आले आपलं ORUG. कोणता आहे मग ORUG. म्हणजे ऑप्शन नंबर कोणता आहे आपला 2 जो आहे ORUG हा काय आपलं करेक्ट आन्सर आहे. पुढचा घेऊया. नववा प्रश्न आहे आपला. एका सांकेतिक भाषेत SUN ला काय म्हटलंय XYZ, TEN ला काय म्हटलंय YWV, BUT ला ZWK. तर ACT कसं लिहिणार काय दिले आपल्याला प्रश्न. SUN ला काय म्हटलेलं आहे XYZ. TEN ला काय म्हटलेलं आहे YWV. BUT ला काय म्हटलेलं आहे BUT इज इक्वल्स टू ZWK. तर आपल्याला काय काढायचं आहे SET. काय करायचं आपल्याला SET
काढायचे. आता याच्यामध्ये कॉमन आहे की नाही, सेम सेम काय आहे, एन सेम आहे, एन सेम आहे. मग आता मी पहिले पण सांगितले, जर सेम सेम असेल, इकडे जर सेम काय दिसतोय आपल्याला, एन दिसतोय, तर वरच्या याच्यामध्ये सेम काय दिसते आपल्याला, वाय वाय काय दिसतोय, सेम दिसतोय. म्हणजे एन साठी काय आलेला असेल, मग वाय आलेला असेल. एन साठी काय आलेला असेल, वाय आलेला असेल. आता आपण पहिला आणि तिसरा बघूया. काय सेम दिसतोय तुम्हाला, यू दिसतोय सेम. पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये सेम काय आहे, यू सेम आहे. मग पहिल्या आणि तिसऱ्यामध्ये सेम काय आलेला आहे, झेड सेम आलेला आहे. मग आपण यू साठी काय घेणार, मग झेड घेणार. आता दुसरा आणि तिसरा बघूया. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये काय आहे, सेम, टी टी सेम आहे. मग याच्यामध्ये सेम कोण कोण आले, डब्ल्यू डब्ल्यू. मग टी साठी काय घेणार आपण, डब्ल्यू घेणार. आता उरला काय, मग पहिल्या याच्यामध्ये एस उरला, मग एस साठी काय आला आपला, एक्स आला असेल. ई उरलेला, ई साठी काय आला असेल, बी आला असेल. ई साठी काय आला असेल, बी. आणि तिसऱ्या याच्यात काय उरला आहे, बी. मग बी साठी काय आला असेल, के आला असेल. बी साठी काय असेल, के. तर आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे, एस ई टी. मग एस साठी काय आलेला इथं, एक्स आलेला. मग आपण काय घेणार इथं, एक्स घेतला. ई साठी बी आला, आणि टी जो होता, टी साठी काय आला, डब्ल्यू आला. म्हणजे आपलं जे उत्तर आहे, उत्तर काय आलं आपलं, एक्स व्ही डब्ल्यू. मग काय आपलं, एक्स व्ही डब्ल्यू. म्हणजे कोणतं, चौथं जे आहे उत्तर, क्रमांक 4, ऑप्शन नंबर 4, हे काय आपलं करेक्ट आन्सर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आलं, मग एक्स व्ही डब्ल्यू. आता जो 10वा प्रश्न आहे, हा तुमच्यासाठी होमवर्क. आता मी किती क्वेश्चन केले, 9 प्रश्न मी सोडवले. आणि त्यांनी सोडवून पण 2 दिलेले होते. म्हणजे मी असे 11 प्रश्न सोडवले. तर हा जो 10वा प्रश्न आहे, हा तुमच्यासाठी काय आहे, होमवर्क येतो, तुम्ही करायचे आणि याचं आन्सर मला ऑप्शन मध्ये सांगायचे. तर काय दिलेलं आपल्याला, FAT साठी काय घेतलेला आहे, XYZ. ह्याच टाइपचा तो प्रश्न दिलेला आहे. NOT साठी काय दिलेलं आहे, YUV. FOR साठी काय दिलेलं आहे, VWX. तर तुम्ही काढणार FORT साठी काय येणार. हे जे ऑप्शन आहे की नाही, याच्यातले कोणता ऑप्शन येतो ते मला कमेंट मध्ये सांगायचे. आता आपण एवढंच घेऊया. आपला स्वाध्याय 10 क्रमांक 1 इथे संपलेला आहे. आता पुढचा स्वाध्याय 10 क्रमांक 2 आपण उद्या घेऊया. आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.